मॅडम, महिलांसाठी जे फायदेशीर व्यायाम आहेत सर्वाधिक जे उपयोगी आहेत ते कोणते आहेत नेमके? चांगला, फायदेशीर आणि जो घरगुती सगळ्यांना करता येईल असं म्हणजे सूर्यनमस्कार. रोजचे सूर्यनमस्कार अगदी 5 पासून सुरुवात करावी, 25-30 जितकी आपली कॅपॅसिटी आहे तिथपर्यंत ते वाढवत न्यावं. त्याने सर्वांगाचा व्यायाम होतो. म्हणजे अगदी पोटावरची चरबी, मांड्यांवरती वाढलेले फॅट्स, शोल्डरवरती वाढलेले फॅट्स हे सगळं तुमचं कंट्रोलमध्ये राहतं आणि पाळीच्या तक्रारी देखील कमी होतात. पीसीओडीसाठी तर खूप अतिशय चांगला असा आहे तो म्हणजे सूर्यनमस्कार. त्यानंतर पवनमुक्तासन आहे, शलभासन आहे, विपरीत करणी आहे, सिंहमुद्रा आहे. ह्या अतिशय चांगल्या फायदा देणाऱ्या गोष्टी आहेत. फक्त हे जर तुम्हाला जमत नसेल तर योग्य तज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली अगोदर ते शिकून घ्यावं आणि त्यानुसार ते व्यायाम प्रकार सुरू करावेत किंवा एखादा योगा क्लास लावून ते करावं. पण फ्लोर एक्सरसाइज हे जास्त रेकमेंडेड आहे. कुठल्याही हेवी एक्सरसाइज रेकमेंडेड नाही. कारण व्यायाम हा अर्धशक्ती व्यायाम करायचा आहे. सर्वसाधारणपणे कपाळावरती आणि काखेत घाम यायला लागला की समजावं की माझा व्यायाम पूर्ण झाला. आणि प्राणायाम जसं की शीतली आहे, सितकारी आहे, कपालभाती आहे, हे प्राणायाम देखील करावेत. अगदीच काही नाही होत आहे तर निदान निदान ओंकार म्हणजे खोल श्वास घ्यायचा आणि सोडताना ओम म्हणत ते सोडायचं आहे. हा जरी केला तरी एक पॉझिटिव्हिटी डेव्हलप होते आणि मानसिक ताण कमी होण्यासाठी देखील तो उपयोगी आहे.